भारताच्या वित्तमंत्री निर्मलाताई 2025-26चं आर्थिक बजेट आता मांडणार आहेत. पण या बजेटमध्ये खूप काही नव्या तरतुदी केल्या जातील जे नेहमी केल्या जातात भारतातल्या सामान्य नागरिकांसाठी, भारतातल्या कंपनींसाठी आणि भारतातल्या इलाइट म्हणजे उच्चवर्णीय श्रेणीतील बिझनेसमॅन म्हणजेच व्यापाऱ्यांसाठी. तरतुदी होतात आणि होत राहतात, पण त्या तरतुदी इतक्या भक्कम असतात की कधी कधी ते उठतच नाहीत आणि त्यांचा सरळ प्रभाव पडतो ते सामान्य नागरिकांच्या खिशावर म्हणजेच त्यांच्या करावर. तर आज आपण जाणून घेऊया की भारतामध्ये सामान्य नागरिकांकडून आकारण्यात येणारा कर आणि इतर देशांमध्ये आकारण्यात येणाऱ्या करामध्ये काय फरक आहे. नमस्कार, मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता. विचार करा, तुम्ही एक मध्यमवर्गीय भारतीय नागरिक आहात. तुमच्या महिन्याच्या पगारीतून कर कपात झाल्यावरच तुमच्या हातात तुमची एका महिन्याची कमाई येते, ज्याला बघून तुम्ही आनंदी होता. खरंच का? मग तुम्ही भारतातील करदात्यांनी भरलेल्या कराचा विचार करता आणि स्वतःला प्रश्न विचारता, आपण जे कर भरतोय बाबा ते इतर देशाच्या तुलनेत जास्त आहे का? भारतीय कर प्रणाली आणि अन्य विकसित तसेच विकसनशील राष्ट्रांच्या कर प्रणालीची तुलना केली तर आपल्याला खूप रोचक आणि खूप अशा गोष्टी आढळतात जे तुम्हाला जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. भारतामध्ये वैयक्तिक उत्पन्नावर स्लॅबनुसार कर आकारला जातो. 2.5 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे, तर 5 लाख ते 10 लाख पर्यंतचे उत्पन्नावर 20% आणि 10 लाखांच्या पुढे 30% कर आकारला जातो. यावर अधिभार आणि सेसही लागू होतो. दुसरीकडे जर तुम्ही संयुक्त अरब अमिरातमध्ये असाल तर तुमच्या मासिक पगारावर कोणताही वैयक्तिक कर आकारला जात नाही, ज्यामुळे आपले अनेक भारतीय UAE मध्ये स्थलांतरित होतात. या उलट अमेरिकेतील करदात्यांना त्यांच्या उत्पन्नावर 10 ते 37% दरम्यान कर भरावा लागतो, जो राज्य आणि स्थानिक करांमुळे आणखी वाढतो. पण एक गोष्ट आहे, आपल्यापेक्षा त्यांचे वैयक्तिक उत्पन्न नेहमी जास्त आहे. व्यवसाय करायच्या बाबतीतही मोठी तफावत आहे. भारतात मोठ्या कंपनींसाठी कॉर्पोरेट कर 25% आहे, तर नवोदित स्टार्टअपसाठी हा दर काही प्रमाणात सवलतीचा म्हणजे 15% जाऊ शकतो. 2023 मध्ये UAE ने पहिल्यांदाच कॉर्पोरेट कर लागू केला. 2023 मध्ये हाल फिलहालमध्येच, तोही फक्त 9% दराने. अमेरिकेतील कंपन्यांना मात्र 21% फेडरल कर भरावा लागतो आणि त्यावर काही राज्य सरकार स्वतंत्र करही लावतात. उदाहरणार्थ कॅलिफोर्नियामध्ये हा एकूण 28%च्या आसपास पोहोचतो. वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भातही मोठी विविधता दिसून येते. भारतात 2017 मध्ये लागू झालेल्या GST प्रणाली अंतर्गत 5 ते 28% दराने लागू केला जातो, जो उत्पन्न आणि सेवावर अवलंबून असतो. अरब एमिराट्समध्ये मात्र फक्त 5% VAT लागू आहे, त्यामुळे खरेदी स्वस्त पडते. अमेरिका या बाबतीत वेगळी आहे, कारण तेथे राष्ट्रीय पातळीवर वॅट नाही, पण प्रत्येक राज्य विक्री कर लावते जो 0 ते 10% पर्यंत असतो. त्यामुळे न्यू हॅम्पशायर सारख्या राज्यांमध्ये विक्री कर नाही, पण कॅलिफोर्नियामध्ये हा 7.25% आहे. भांडवली नफा करही वेगळा आहे. जर भारतामध्ये तुम्ही शेअर बाजारातून 1 लाख रुपयांच्या वर नफा कमवता तर तुम्हाला 10% कर भरावा लागतो. UAE मध्ये मात्र भांडवली नफा कर अजिबात नाही. अमेरिकेत मात्र हा कर 0 ते 15 किंवा 20% अशा वेगवेगळ्या स्लॅब्स मध्ये लागू होतो. भारतात मात्र वारसा कर नाही, म्हणजे तुमच्या मुलांना तुमच्या संपत्तीचा पूर्ण अधिकार मिळतो. मात्र अमेरिकेत जर तुमची संपत्ती 12.92 दशलक्ष US$ वर गेली तर वारसा कर लागू होतो, जो थेट 40% पर्यंत असतो, ज्यामुळे वारसा कर ही श्रीमंत अमेरिकन कुटुंबांसाठी मोठी समस्या ठरते. सर्वसाधारण कर भराचा विचार केला तर भारतात एक मध्यमवर्गीय व्यक्ती त्याच्या उत्पन्नाचा 20 ते 30% दरम्यान थेट कर सरकारला भरतो. शिवाय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांचे ओझे त्याच्या दैनंदिन खर्चात जाणवते. UAE मध्ये बहुतेक व्यक्तींना कर द्यावा लागत नाही, तर अमेरिकेत उत्पन्न आणि राज्यस्तरीय करांमुळे एकूण करभार जास्त असतो. यातून स्पष्ट होते की प्रत्येक देश कर प्रणाली त्यांच्या आर्थिक धोरणावर आधारित असते. भारताचा भर आर्थिक समस्येतील समतोल राखण्यावर आहे. UAEचा व्यापार आणि गुंतवणुकीसाठी मुक्तता राखते, तर अमेरिका उच्च उत्पन्न गटांना अधिक कर लावून समाजात आर्थिक स्थैर्य राखते. जर तुम्ही कर कमी असलेल्या देशात राहू इच्छित असाल तर UAE तुमच्यासाठी योग्य ठरेल. मात्र जर तुम्हाला उत्तम सामाजिक सुविधा आणि विकसित अर्थव्यवस्था भाग व्हायची असेल तर अमेरिकेतील कर प्रणालीचे फायदेही विचारात घ्यावे लागतील. भारतातील कर प्रणालीच्या तुलनेत ही वेगळी समस्या घडते, जिथे करदात्यांना त्यांच्या भरलेल्या कराचा पुरेसा परतावा मिळत नाही. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. भारतामध्ये असे खूप सारे छोटे मोठे व्यापारी आहेत ज्यांचं वार्षिक उत्पन्न खूप जास्त असतं, पण त्या उत्पन्नाचा सरकारकडे कुठल्याही प्रकारचा लेखा नसतो. जसं की काही दिवसांपूर्वी आलेल्या एका बातमीमध्ये पाणीपुरी विक्रेत्यांकडे 40 लाख रुपये एका वर्षाची कमाई आढळली. ही कमाई त्याच्या UPI म्हणजे मोबाईल बँकिंगवर झाली होती. तर तुम्ही विचार करा, भारतामध्ये असे कितीतरी पाणीपुरी किंवा असे छोटे मोठे विक्रेते असतील जे फक्त रोख व्यवसाय करतात, त्यांची कमाई किती असेल?
कुठे ना कुठे एक 9 ते 5 जॉब करणाऱ्या व्यक्तीपेक्षा एक पाणीपुरी विकणारा भारतामध्ये जास्त पैसे कमवतो ही गोष्ट आपल्यासाठी काही नवीन नाही. पण 9 ते 5 जॉब करणारा मात्र कर भरतो आणि पाणीपुरी भरणारा फक्त सुखी पुरी देतो. ही गोष्ट तुम्ही पण विचारात घ्या. भारतामध्ये अशा अनेक लोक आहेत. लोक म्हणण्यापेक्षा खूप मोठ्या कंपनीज, खूप मोठे बिझनेसमॅन्स पण आहेत जे करापासून वाचण्यासाठी वेगवेगळी तडजोड करत असतात. पण भारताला जोपर्यंत पूर्ण कर साठा मिळत नाही तोपर्यंत तुम्ही अपेक्षा पण करू शकत नाही की अमेरिकेप्रमाणे आम्हाला सगळ्या सुखसुविधा मिळायला पाहिजे. अशाच महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा सत्यप्रसिद्ध. व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. माझ्या हातापायाला मुंग्या येतायत. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत. लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा. थायरॉइडची